समोरची टेकडी म्हणजे द्रोणागिरी गड आहे, तर तो आता पूर्णपणे जंगलांनी भरला आहे. सो तो इवन फॉरेस्टच्या अंडर येतो. इथे जस्ट खाली समोर पार्किंग आहे आणि त्याचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे तो ॲक्च्युली गुगल मॅपवर मार्क्ड आहे. जर तुम्ही जर द्रोणागिरीला येऊन त्या उरण गावात पाहिलं तर तिकडे तो फोर्ट स्टार्टिंग पॉईंट असं मॅपवर लिहिलेलं मिळेल. ट्रेक त्या मानाने छोटा आहे, जंगलातनं ट्रेक आहे त्यामुळे सावली आहे, पण साधारण पाऊण तास लागतो वर जायला. तो रस्ता फुटतो आणि सगळ्या घरांच्या मधनं जातोय. उरण हे खूप जुन्या काळातलं प्रसिद्ध बंदर होतं, तर त्याच्यावर लक्ष द्यायला हा द्रोणागिरी किल्ला बांधलेला. ही जी समोरनं समुद्रातनं खाडी येते तर इथे 5 नद्यांचा संगमही होतो, तर त्यामुळे इथे वेगवेगळे किल्ले आहेत. आता हा द्रोणागिरी झाला, इथे समोर मर्दनगड आहे, मग अजून पुढे जाऊन काही काही गड आहेत. सो हे सगळे गड आहेत ते इथे लक्ष द्यायला बांधलेले. तर आता इथे ही एक मोठी पाटी लागते. इथे ONCG म्हणजे मागे एक मोठं पोर्ट आहे, तर त्याच्या सिक्युरिटीज रिझनसाठी तिथले फोटो काढायचे नाही आहेत, त्यामुळे तेवढी एक गोष्ट बाळगली पाहिजे. पण मग बाकीचा तसा काही इश्यू नाही आहे, तुम्ही गडाचा वगैरे फोटो किंवा व्हिडिओ काढू शकता. आणि इथे जस्ट साईडला त्या पाटीच्या इथून मला पायऱ्या जाताना वर दिसत आहेत थोड्याशा दगडात कोरलेल्या, पण आता असं साईडून जावं लागतं कारण ते आता एक्झिस्ट नाही करत. ही जी पाटी आहे ह्याच्यावर प्रॉपर लिहिलं आहे की जुन्या काळात इथनं रस्ता असेल, पण आता तो खराब आहे आणि त्याची चढाई केली नाही पाहिजे, त्यामुळे आता इथनं राईट साईडून अजून एक वाट आहे, तो जास्त चांगला आहे आणि तोच घ्यावा. असं म्हटलं जातं की हा यादव कालाच्या पण आधी गड बांधला गेला असेल आणि ह्याचं मेन फंक्शन तेव्हा जे घारापुरी कॅपिटल होतं तेव्हाच्या राजाचं. सो घारापुरी इथे आयलंड आहे म्हणजे एलिफंटा केव्स आत्ता आपण त्याला म्हणू शकतो, त्याला प्रोटेक्शन म्हणून इथे द्रोणागिरी बांधला गेला असावा जुन्या काळात. तर इथे ह्या पायऱ्या लागतात 3 एक कोरलेल्या. इथनं आता वर जायला खूपच थोडं राहिलं आहे. वर पोचल्या समोर ही एक शेड लागते ब्ल्यू कलरची, त्याच्यासमोर एक बारकं देऊळ पण बनवलं आहे. आता इथनं पुढे गेलं की गडाचे ॲक्च्युअल अवशेष सुरू होतात. माझ्यासमोरच हा दरवाजा दिसतोय. ह्या चर्चच्या मागे ही तटबंदी मी आता फिरतोय सहज. तर इथे ही मोठी तोफ लावायची जागा आहे, अशी प्रॉपर इथे तोफ सेट करून पुढे ह्या साईडला वार करत असतील. त्याचं कारण अजून एक सांगतो, इथे समोर डायरेक्ट खाडी दिसते, इथनं तोफेचा वार केला तर डायरेक्ट खाडीत हल्ला करू शकतो, एवढी त्याची रेंज आहे. अजून पुढे तटबंदीवरनं आलं की एक काहीतरी टाकीसारखं स्ट्रक्चर दिसतंय, पण ते आता मातीने भरलं आहे त्यामुळे फिगर आउट नाही करता येते. आणि त्या समोर अजून एक दरवाजा आहे दुसऱ्या साईडचा. हा एक परत मोठा बुरुज आहे, तर ह्या बुरुजाला बघून बोलू शकतो आपण की कशी तटबंदी तेव्हा असेल. आणि इथून ती येणारी वाट आहे, तर ही ती वाट डायरेक्ट खाली जाते जी मी मगाशी दाखवली ती. 2 वाटांपैकी ही पहिलीवाली वाट लेफ्टची आणि दुसरीवाली जी आपण चांगलीवाली घेतली ती अशी अख्खी गडाला वळसा मारून मागच्या एका दरवाज्यातनं येते. सो हा पुढचा दरवाजा आहे. सो आपण असं म्हणू शकतो की तो समुद्राच्या साईडचा दरवाजा आणि हा मागच्या उरण गावाच्या साईडचा दरवाजा. यादवांनंतर हा गड पोर्तुगीजांनी घेतला आणि पोर्तुगीजांनी घेतल्यानंतरचे मेजर अवशेष इथे बघायला मिळतात. मेन म्हणजे हे चर्च, आजूबाजूची पण जी तटबंदी आणि जे बांधकाम आहे ते थोडंसं असं पोर्तुगीज स्टाईलमध्ये आहे. त्यानंतर तो आदिलशाहीकडे आला, मग तो शेवटी ब्रिटिशांनी घेतला आणि मग ब्रिटिशांनंतर जे मानाजी आंग्रे होते तर त्यांनी हा घेतला आणि मग मला वाटतं शेवटपर्यंत हा मराठ्यांकडेच होता आणि मग शेवटी 1818 मध्ये तो ब्रिटिशांनी परत घेतला असेल.
मी आता इथे उरणच्या बाजूला जो रस्ता खाली जातो त्या रस्त्याला उतरत चाललो आहे. तर हा रस्ता अख्खा काही मी उतरणार नाही आहे, कारण इथनं झाडी खूप जास्त दाट आहे आणि मी आत्ता अशा सीझनला नाही आलो की सगळं एकदम क्लिअर असेल, ज्यातनं मी इझिली रस्ता फाइंड आउट करू शकतो. इथे ॲक्च्युली एक अजून दरवाजा आहे. सो 2 दरवाजे आहेत या उरणच्या बाजूला, तो मला बघायचा आहे म्हणून मी इथे खाली चाललो आहे. हा गडाचा मुख्य दरवाजा असणार. हा चांगलाच मोठा दरवाजा आहे. ह्या दोन्ही साईडला देवडा पण आहेत, पहारेकरांना बसायची जागा. आणि याचा आर्च तर आता पडला आहे, म्हणजे हे लिटरली आता कधी पडेल हे सांगता नाही येत. पुढच्या 50 वर्षात हे पडू शकतं. आणि इथनं जंगलातनं येणारा तो मार्ग आहे जो नाही घ्यायला पाहिजे. म्हणजे इथेच कळते की लिटरली तो संपतो, इथेच संपतो आहे समोरासमोर. सो ही पूर्ण अशी तटबंदी आहे त्याला आजूबाजूनी. आणि इकडे हा एक गणपती कोरला आहे. तर हा मला वाटतं हा दरवाजाचा भाग आहे ॲक्च्युली. सो दरवाजाचा जो आर्च असणार त्याच्या मधला जो दगड असतो तो हा आहे, ज्याला आता इथे आत ठेवलं आहे. आणि मग इथनं आत आलं की ह्या दोन्ही साईडला जाता येतं बालेकिल्ल्याच्या. तर ती दोन्ही साईड म्हणजे एक राईटला जाणारा तो दरवाजा पहिलावाला मी जो दाखवला, आणि लेफ्टला जाणारा तो मागचावाला दरवाजा, असं याचं स्ट्रक्चर आहे. ह्या दरवाजाचा उरलेला जो वरचा पोर्शन आहे तो इथे साईडला ठेवला आहे. सो ह्याला मधनं डायरेक्ट तडा गेला आहे. तर अख्खा दगड असणार आहे हे एवढं, आणि हे उरलेलं एवढं. तर त्याच्यामध्ये डायरेक्ट हे हिंजेस बनवलेत. ही एक हिंज आहे आणि दुसरी हिंज ही बघायला मिळते. तो वरचा बालेकिल्ला आणि ही खालची तटबंदी. आणि असंही म्हटलं जातं की डोंगराला अजून कडेकडेनी पार बुरुज वगैरे आहेत. सो तिथे तोफा लावत असतील मे बी. पण एवढ्या कडेला मी आत्ता नाही जाऊ शकत, कारण ह्या जंगलात ते एक्सप्लोअर करणं लिटरली इम्पॉसिबल आहे. तटबंदीचे दगड कसे अडकवले असतील एकामेकात, जे मी दरवेळेला दाखवतो, असा ट्रॅपेझॉइडल शेप बनवायचे आणि मग त्याच्यामध्ये दोन्ही साईडला असं बटरफ्लाय शेपचं लाकूड अडकून एकामेकात फिक्स करायचे. जस्ट समोर इथे ही 6 कमानी असलेली टाकी दिसते. तर ही अशी टिपिकल पोर्तुगीज स्टाईलमध्ये बांधलेली टाकी आहे. असं सिमिलर बांधकाम आपल्याला कोरलाई गडावर बघायला मिळतं, जो ऑलमोस्ट थ्रू आऊट पोर्तुगीजच्या अंडर होता. ॲक्च्युली ह्याला ही 1 2 3 4 5 आणि ती 6वी अशा 6 कमानी आहेत. आणि खालनं थ्रू आऊट लागलेलं टाकं आहे. ते आता त्याला जाळं केलं आहे, नाहीतर कोणतरी पडेल ह्या भीतीने. मी आतलं दाखवणं थोडं मला अवघड आहे, पण मी ट्राय करतो. हे सेम कोरलाईसारखंच चर्च आहे, फक्त त्याची वरची आर्च नव्हती. किंवा इवन पुरंदरला हे असं चर्च बघायला मिळतं. त्यामुळे एकदम टिपिकल पोर्तुगीज स्टाईल चर्च आहे. आय कॅन टेल यू हे किती जास्त सिमिलर आहे. जर तुम्ही ते पाहिलं तर हे ॲक्च्युअलमध्ये कम्पेअर करता येईल. असं करून माझा हा उरणचा द्रोणागिरी ॲट लास्ट कम्प्लीट झाला आहे. मी बरेच वर्ष बघून होतो की हा माझा करायचा आहे, पण मुंबई साईडला एवढं येणं होत नाही. आणि मला लिटरली इथनं मागे खाडी ओलांडून मुंबईची अख्खी कोस्टल लाईन दिसते. 30-40 मजली बिल्डिंगी असतील त्या. हा खूप सुंदर एक असा 1 डे ट्रेक कोणी पण करू शकतो आणि इझी लेवलचा अशातला आहे. ती पाल बघ वरची, मॅसिव्ह. म्हणजे ते पाल अजून वाढली तर ती डायनोसॉरच बनेल आता.